आपण आसनगावचे नागरिक तिथे आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आज एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात काय 15 ऑगस्टला गावकरी आत्मदहन करणार आहे तिथे कलेक्टर ऑफिस समोर. काय नेमका प्रकार आहे, काय निवेदनात काय म्हटलंय तुम्ही? नमस्कार, आम्ही आसनगावचे ग्रामस्थ आज इथे आलेलो आहे. तर आसनगावचे जे सरपंच आहेत त्यांना तिसरा अपत्य झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही 1 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला इथे अर्ज दिलेला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी काही चौकशी केलेली नाही. तरी आता आम्ही पुन्हा एकदा एक निवेदन दिलेलं आहे. इथं काय नेमकी मागणी काय नव्हती? नेमकी मागणी हीच आहे की लवकरात लवकर चौकशी करून त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. पण कसली कारवाई? अपात्रते संदर्भातली कारवाई करायला पाहिजे होती, पण ती केलेली नाही. त्या संदर्भात आज पुन्हा एकदा आम्ही निवेदन दिलेलं आहे की 15 ऑगस्टला आम्ही आत्मदहन करणार आहे. दादा काय सांगाल तुम्ही, हा प्रकरण एकंदरीत कधीपासून चालू आहे आणि आज नेमकं तुम्ही 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर तुम्ही सगळं एकत्र थांबताय, इशारा देताय, कधीपासून चालू आहे, काय नेमकं? नाही, आसनगावचा दिनकर बाबूराव पवार, मी आसनगावचा रहिवासी यांच्या की आम्ही महिना झाला अपत्राचा अर्ज इथं यांना दिलेला आहे आणि देऊन बी यांनी महिन्यात त्याची चौकशी केलेली नाही. तर अपत्र सरपंचाला झेंडावंदन करायला आम्ही देणार नाही तर इथं आम्ही आत्मदहन करू. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या गावचे सरपंच जे विनोद गायकवाड आहेत त्यांना तिसरा अपत्य झाल्यामुळे अपात्र ठरवावं असं तुम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन निवेदन बरेच दिवस झाले, 1 महिना झालेला आहे. असा त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का प्रशासनावर, असं काय वाटतं? कारवाई का केली नाही त्यांनी कलेक्टरनी? राजकीय दबाव असल्यामुळं केलेली नाही का कशामुळे केलेली नाही आणि त्याची आम्हाला पोच बी दिलेली नाही, म्हणजे रजिस्टरनं बी दिलेली नाही आणि साधं पत्र बी दिलेलं नाही. आम्ही इथं येऊन पत्र नेलं, ही कशी पोच दिली, काय झालं बाबा? त्यासाठी शासनाच्या या अंधारधुंदी कारभारासाठी आम्ही आत्मदहन करणार. शासन यांना पाठीशी घालतोय. शासन या अधिकारी जे तुमच्या पत्रावर काही दखल घेत नाही, संबंधित सरपंचाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि याला झेंडावंदन करून द्यायला नाही पाहिजे. अपत्र हा देशाचा अपमान आहे, झेंड्याचा अपमान आहे. अशा अपत्र माणसाच्या झेंडावंदन होणं बरोबर नाही ना. पंचायत समितीला पण तुम्ही हेच निवेदन दिलं होतं की सरकारने अपात्र करावेत म्हणून. काय तिकडून काय रिस्पॉन्स मिळाला पंचायत समितीकडून? पंचायत समितीला निवेदन दिलं होतं. पंचायत समितीमध्ये चौकशी केली आहे. 8 दिवसापासून पंचायत समितीचे काकडे साहेब आहेत विस्तार अधिकारी, त्यांना आम्ही वारंवार विचारलं तर ते म्हणतात, ते अशी उडवाउडवीची उत्तरं देते की आज जातो, उद्या जातो, जबाब घेतो, बघूया, करूया, असं आम्हाला त्यांनी लीक काय दिलंच नाही आणि वरनं आम्हालाच पुरावे मागतात. अर्जात आम्ही हा काकडे साहेब त्यांना पाठीशी घालते. ती काकडे साहेबांवर वरनं दबाव आहे, काही गोष्टी आपल्याला काही माहित नाहीत, पण काकडे साहेब चालढकल चालू आहे त्यांची. आता समजा हे असं जर चालू राहिल्या उद्या 15 नेमकं काय करणार आहे? 15 ऑगस्ट दिवशी आम्ही आत्मदहन करणार आहे. इथं जर काय अर्जाची चौकशी झाली नाही, काही कारवाई केली नाही, तसेच ध्वजारोहण गावामध्ये आम्ही करून देणार नाही त्याला.